Hello student. See, in today's lecture we will discuss about the inverse of matrix. आजची आपली कन्सेप्ट कोणती आहे पहा. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. आजची आपली ही कन्सेप्ट आहे, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. मग मॅट्रिक्सचा इन्व्हर्स ॲडजॉइंट मेथडने कसा फाइंड आउट केला जातो. आत्ता आपण स्टेप डिस्कस केल्या होत्या पहा. म्हणजे दिलेला मॅट्रिक्स, सपोज गिवन मॅट्रिक्स इज ए ऑफ एनी ऑर्डर, देन स्टेप 1 काय आहे, फाइंड मायनॉर ऑफ ए. म्हणजे पहिली स्टेप मायनॉर फाइंड आउट करण्याची आहे. स्टेप सेकंड काय आहे पहा. स्टेप सेकंड फाइंड कोफॅक्टर ऑफ ए मीन्स सी, जो तुम्ही कॅपिटल AIJ ने डिनोट करता. त्यानंतर स्टेप थर्ड काय आहे पहा, फाइंड ॲडजॉइंट ऑफ ए अँड इट इज डिनोटेड बाय ॲडजॉइंट ऑफ ए. आणि त्यानंतर लास्ट स्टेप काय आहे पहा, स्टेप फोर्थ ए इन्व्हर्स डिनोट करण्याचा फॉर्म सिम्बॉल आहे a⁻⁻1 इज इक्वल टू 1/mod A ॲडजॉइंट ऑफ ए. हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला. सी, सो 1, 2, 3, 4 या 4 स्टेपमधनं तुम्ही गेलात तर आणि तरच तुम्हाला इन्व्हर्स फाइंड आउट होणार आहे. आणि नॅचरली पहा, मॉड ए ने डिव्हाइड केलं जातं. मग डिव्हाइड करणं मॅथमॅटिक्समध्ये कधी पॉसिबल असतं, मॉड ए मस्ट बी नॉट इक्वल टू 0. म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट कधी असतो, एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ इट्स डिटर्मिनंट इज नॉन झिरो, म्हणजे नॉन सिंग्युलर. मॅट्रिक्स ए हा कसा असला पाहिजे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कोणाला म्हणायचं असतं, ज्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो येतो. मग सिंग्युलर मॅट्रिक्स कोणाला म्हटलं जातं, ज्याचा डिटर्मिनंट 0 येतो. सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स डिटर्मिनंट mod of A equal to 0. A is singular matrix if and only if its determinant is 0. पण डिटर्मिनंट 0 असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट नसतो, कारण इन्व्हर्समध्ये डिटर्मिनंटने डिव्हाइड केलं जातं. आणि 0 असेल तर डिव्हाइड करणं पॉसिबल नाही. पहा, बघा आजची कन्सेप्ट काय होती आपली, इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे, इन्व्हर्स इज एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ मॉड ए इज नॉट इक्वल टू 0. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तरच इन्व्हर्स एक्झिस्ट असणार आहे, कारण इन्व्हर्समध्ये मॉडने डिवाइड केलं जातं. 0 असेल तर डिवाइड करणं पॉसिबल नाही. अगदी त्याच पद्धतीने स्टेप सांगितल्या इन्व्हर्स फाइंड आउट करण्याच्या ॲडजॉइंट मेथडच्या. नंबर 1 फाइंड ऑफ मायनॉर, नंबर 2 कोफॅक्टर, नंबर 3 ॲडजॉइंट, नंबर 4 फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, ए इन्व्हर्स इक्वल टू 1/mod A ॲडजॉइंट ऑफ ए. आणि सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर मॉड A 0 असतं. ह्या कन्सेप्ट समजल्या. आता यानंतरनं मी काय सांगत आहे त्याकडेही लक्ष द्या. व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस ए इन्व्हर्स.
त्या सिम्बॉलचं मिनिंग काय होतं तेही आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. तर आता पहा, ॲडजॉईंट मेथडच्या स्टेप एक्सप्लेन केल्या. इन्व्हर्स कधी एक्झिस्ट असतो, डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट असतो, हेही क्लिअर केलं. आणि आता आपल्याला ए इन्व्हर्सचं मिनिंग काय होतं. ए इन्व्हर्स मीन्स व्हॉट. तर पहा, एचा इन्व्हर्स ऑफ ए इज ए इन्व्हर्स, म्हणजे ए रेस टू -1 असा सिम्बॉल दिलेला आहे त्याला. याचा अर्थ कधीही ए रेस टू -1 इक्वल टू 1/a असा घ्यायचा नाही. हे मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. इट इज नॉट इक्वल टू 1/a बिकॉज दिस इज सिम्बॉल नॉट इंडायसेस. ओके, सो रिमेंबर. मग याचं मिनिंग काय होतं बघा, लक्षात घ्या. ज्या वेळेस बी ए इक्वल टू आय येतं, युनिट मॅट्रिक्स, आय मीन्स युनिट मॅट्रिक्स, 2/2 असेल तर 1 0 0 1 आणि 3/3 असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 आयचं मिनिंग होतं. मग ज्यावेळेस दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन AB इक्वल टू BA इक्वल टू आय येतं, त्यावेळेस हे दोघे एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. ॲट दॅट टाईम A इन्व्हर्स इक्वल टू B or B inverse equal to A. Remember this part. So this is the meaning. आणि म्हणून याच्यामधून एक रिझल्ट तयार होतो. आणि तो रिझल्ट काय तयार होतो पहा, A into A inverse equal to A inverse into A equal to I is the important formula. पहा, इथे मी मिनिंग ऑफ ए इन्व्हर्समध्ये या सर्व कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. मिनिंग पहा एकदा, मिनिंग ऑफ ए इन्व्हर्समध्ये तुम्ही काय पाहिलं ते, त्या सिम्बॉलचं मिनिंग काय होतं. तर ए इन्व्हर्स ए रेस टू -1चं रिडिंग ए इन्व्हर्स असं केलं जातं. तो काही इंडायसेस नाही, म्हणून ए रेस टू -1 म्हणजे कधीही 1/a लिहू नका. नंबर 2, ए रेस टू -1चं मिनिंग काय आहे मॅथमॅटिकली बाय थेअरी ऑफ मॅट्रासेस. AB इक्वल टू BA इक्वल टू आय येत असेल, आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स, तर ए मॅट्रिक्स इज इन्व्हर्स ऑफ B और B मॅट्रिक्स इज इन्व्हर्स ऑफ A, म्हणजेच ए इन्व्हर्स इक्वल टू B, B इन्व्हर्स इक्वल टू A. मग याच्यातून रिलेशन काय मिळालं, ए इन्व्हर्स इंटू A इक्वल टू आय. तर हा त्याचं मिनिंग आहे. म्हणजे ज्या वेळेस प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन of two matrices, when multiplication of two matrices is identity matrix, at that time we say they are inverse of each other. They are inverse of each other. मग आता इन्व्हर्स म्हणजे काय हे यातून तुम्हाला समजलं. इन्व्हर्स फाइंड आउट करण्याच्या 4 स्टेपही तुम्हाला समजल्या. इन्व्हर्समधलं रिझल्ट कोणता होता, तर युनिट मॅट्रिक्स आयच्या रिलेटेड असणारा रिझल्टही समजला. आता एक्झाम्पल आपण घेऊयात, एक एक्झाम्पल घेऊयात. पहा, फाइंड इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए इक्वल टू, तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे त्याच्यामधल्या एक्झरसाइजमधला आपण प्रॉब्लेम घेत आहोत. ए इन्व्हर्स इक्वल टू मॅट्रिक्स ए इक्वल टू 2 - 2 4 3 हा मॅट्रिक्स आहे. मार्च 2013ला एक्झामला क्वेश्चन आलेला आहे हा, आणि याचं इन्व्हर्स फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. ओके, सो टू फाइंड ए इन्व्हर्स हा मॅट्रिक्स दिलेला आहे. व्हेरी फर्स्ट फाइंड मॉड ऑफ ए इक्वल टू 2 3 6 -4 -2 -8 काय येत आहे 6 + 8 14 मीन्स नॉट इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट.
प्रत्येकच मॅट्रिक्सला इन्व्हर्स एक्झिस्ट असेल असं नाही. ज्यांचं डिटर्मिनंटचं आन्सर 0 येतं इन्व्हर्स इज नॉट पॉसिबल. ही पहिली स्टेप झाली. आता यानंतर 14 आन्सर आलेला आहे. तुम्ही इथे लिहून ठेवा साईडला. मॉड ए इक्वल टू 14. आता यानंतर स्टेप 1, 2, 3 म्हणजे मायनॉर, कोफॅक्टर, ॲडजॉइंट आणि इन्व्हर्स 4 स्टेप करूयात. मग पहिली स्टेप नाव मायनॉर ऑफ ए इज इक्वल टू, खूप इझी आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. 2चा मायनॉर 3, -2चा मायनॉर 4, 4चा मायनॉर -2, 3चा मायनॉर 2 झालं मायनॉर कंप्लीट. कोफॅक्टर ऑफ ए इज इक्वल टू, आता कोफॅक्टर काय असतं तुम्हाला माहिती आहे, प्लस मायनस मायनस प्लस, ऑड पोझिशन निगेटिव्ह, इव्हन पोझिशन पॉझिटिव्ह, म्हणजे डायगोनल प्लस आहे, रिव्हर्स डायगोनल मायनस आहे. सो 3 - 4 -, +2 +2 झालं. आणि आता याचा ॲडजॉइंट ऑफ ए, मग याचा घेणार तुम्ही ट्रान्सपोज, म्हणजे 3 - 4 2 2 झालं. ॲडजॉइंट ऑफ ए पर्यंत तुम्ही फाइंड आउट केले. आता यानंतर हेन्स लास्ट स्टेप 4th, ए इन्व्हर्स इक्वल टू 1/mod ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, हा फॉर्म्युला. मग तो फॉर्म्युला यूज करा. ए इन्व्हर्स इक्वल टू 1/mod एचा आन्सर 14 फाइंड आउट केलेलंच होतं आपण अगोदरच इथे. हे आन्सर यूज करा 14, हे आन्सर इथे यूज केलं. अँड ॲडजॉइंट ऑफ ए हा इथे आहे 3 2 -4 2, हे त्याचा आन्सर. बघा व्यवस्थित एकदा. लेक्चर बघत असतानाच ते लिहून पण घेत जा. म्हणजे इन्व्हर्स फाइंड आउट कसा केला हे तुमच्या ध्यानात आलं असेल. इथं मेथड काय आहे पहा. पहिल्यांदा डिटर्मिनंट फाइंड आउट केला, तो एक्झिस्ट आहे का नाही ते चेक करण्यासाठी. नंतर मायनॉर, नंतर कोफॅक्टर, नंतर ॲडजॉइंट आणि फॉर्म्युला की इन्व्हर्स, 4 स्टेपमधले आन्सर. पहा परत एकदा. आता वन मोर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. स्टेप या स्टेपमध्ये काहीच बदल होणार नाही. वन 1 0 1 सिंपल मॅट्रिक्स घेऊ. काय येते पहा. मॉड ऑफ एचा आन्सर काय येणार आहे, 1 × 1 - 0 म्हणजे 1. डिटर्मिनंटचा आन्सर 1 आलेला आहे, म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. मग मायनॉर काय येत आहे पहा, 1चा 1, 1चा 0, 0चा 1 आणि 1चा 1. कोफॅक्टर काय येणार आहे पहा, काय येणार आहे 1 0 -1 1. काय होतं माहिती आहे तुम्हाला, इथे प्लस, इथे मायनस, इथे मायनस, इथे प्लस. मेन डायगोनल प्लस असतो, ऑड पोझिशन रिव्हर्स डायगोनल मायनस असतो. ट्रान्सपोज 1 0 -1 1. आणि आता इकडे फॉर्म्युला 1/mod A adjoint of A. Therefore A inverse equal to 1/1 into काय येणार आहे 1 0 -1 1.
म्हणजे लास्टला आन्सर तुम्हाला काय मिळालं पहा, 1 0 -1 1. बघा, दॅट इज द इनव्हर्स. बघा 2x2 ऑर्डरचे 2 एक्झाम्पल आपण इथं फाइंड आउट सुद्धा करून दाखवले. ओके.